तर ही काही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आहेत। लाखो मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि कशा पद्धतीने रस्त्यांवर ही वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे त्याची ही ड्रोनच्या माध्यमातून दृश्य बघतोय। मोठ्या प्रमाणावर हे वाहनं मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि ही फ्रीवेची दृश्य आपण बघतोय। फ्रीवे मध्ये कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या गाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे त्याची ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य बघू शकतो। मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने फ्रीवेवर या गाड्या अडकलेल्या आहेत। अनेक तासांपासून ही वाहतूक तशीच खोळंबलेली आहे। फ्रीवेची ही दृश्य आपण बघतोय। आज मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य सगळ्या आंदोलनाचा आणि परिस्थितीचा आढावा आपण घेणार आहोत। आपल्या सोबत आपले 3 प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। राहुल जोरी आहेत, सचिन तोडकर आहेत आणि अजित मांढरे, तिघेही आपल्या सोबत वेगवेगळ्या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी राहुल तुमच्याकडे येते, काय नेमकी परिस्थिती आहे, ट्रॅफिकची काय परिस्थिती आहे? सुवर्ण आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली। मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अगदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेरच्या चौकात आपण आहेत। एकंदरीत बघितलं तर पूर्णपणे आंदोलक जे आहेत ते आत पूर्णपणे गर्दी झालेली आहे। अनेक आंदोलनांना आत जायचे, मात्र अपुऱ्या जागेमुळे आता इथेच अनेक आंदोलन जे आहेत ते विसावलेले आहेत। आंदोलनकर्त्यांच्या गाड्या देखील हळूहळू पोहोचत आहेत। दुसऱ्या बाजूला पोलीस देखील आपण बघतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आहेत। लवकरात लवकर वाहतूक कशी सुरळीत करता येईल यावर पोलिसांचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे। आंदोलनकर्त्यांची संवाद साधण्याचा किंवा त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न देखील होतोय। मात्र हा रस्ता खुला झाल्यानंतर मुख्य आंदोलन जे आहे ते आझाद मैदानाला आहे आणि त्यामुळे ती सगळी गर्दी जी आहे ती त्या भागात कशी शिफ्ट करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे। दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी या सगळ्या गर्दी जाते त्या बाजूला देखील आपण बघतोय की पूर्ण गाड्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत आणि त्यामुळं एकंदरीत जर बघितलं तर पूर्ण गाड्या जर बघितल्या तर या सगळ्या आझाद मैदानाकडे न जाता तशाच पुढे बाहेर पडत आहेत। एका बाजूला बघितलं तर पूर्णपणे वातावरण जर बघितलं तर अतिशय भगवमय वातावरण अशा पद्धतीने पाहायला मिळते आणि त्यामुळं एकीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात, तर दुसऱ्या बाजूला लवकरात लवकर वाहतूक कशी सुरळीत करता येईल, आंदोलकांशी संवाद साधून ही सगळा रस्ता कसा मोकळा करता येईल यासाठी हा प्रयत्न होताना दिसतोय। सुवर्णा, निश्चितच राहुल, पुढे आपण जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, फ्रीवेवर आहेत। अजित, नेमकी काय तिथे परिस्थिती आहे? सगळी मोठ्या संख्येनं हे मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईला धडकलेलं आहे, तिथे तुम्ही जिथे आहात तिथे काय नेमकी परिस्थिती आहे? खरं तर फ्रीवेवरती पूर्णपणे गोंधळाची परिस्थिती आहे। मुळात जर पोलिसांनी या आंदोलकांना फ्रीवेवरून पाठवलेलं आहे तर ठिकठिकाणी पोलिसांनी इथं असणं गरजेचं होतं। त्यांना दिशा दर्शन दाखवणं किंवा कुठल्या दिशेने जायचंय पोलिसांनी सांगणं गरजेचं होतं। त्यामुळे इथं पोलीस नसल्यामुळे किंवा कोणी यांना सांगायला नसल्यामुळे दोन्ही बाजूनी जी आहे ती वाहनं लागलेली आहेत। आता फ्रीवेचा मधला टप्पा आहे, शिवडी आणि माझगावच्या मधला टप्पा आहे। इथं मध्ये एक कट आहे, त्या कटवर तुम्ही जर पाहिलं तर सगळे युटर्न मारतायत आणि दोन्ही बाजूला म्हणजे हा जो माझ्या उजव्या बाजूला जो रस्ता आहे तो रस्ता मुंबईला आझादच्या दिशेने जातो, तर दुसरीकडे हा मागचा रस्ता जो आहे हा मागचा रस्ता हा वाशी दिशेने जातो। पण आंदोलकांना नेमकं कुठे जायचं हे नीट सांगण्यात आलं नसल्यामुळे दोन्ही बाजूने गाड्या टाकलेल्या आहेत। आता जिथून गाड्या परत यायच्या आहेत त्या रस्त्यावर देखील गाड्या आंदोलकांनी टाकलेल्या आहेत। त्यामुळे पोलिसांनी नीट यांना न सांगितल्यामुळे किंवा नीट दिशा न दिल्यामुळे या फ्रीवेवरती गोंधळाची परिस्थिती आहे। नेमकं इथून जायचं किती लांब आहे, किती अंतरावरती आझाद मैदान आहे, गाड्या सोडल्या जाणार आहेत की नाही याबद्दल सांगण्याकरता इथं यांना कोणी नाहीये। यामुळे या आंदोलकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला, फ्रीवेच्या दोन्ही बाजूला गाड्या लावलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूने गाड्या ज्या आहेत ते मुंबई दिशेने त्या ठिकाणी जात आहेत। त्यामुळे दोन्ही रस्ता जो पूर्ण पॅक झालेला आहे। आता दोन्ही रस्ते बाजूला पूर्ण आहे। इथं पोलीस तुम्हाला कुठे दिसले का किंवा कोण? तर सीएसएमटी परिसराबाहेरची ही दृश्य आहेत। कार्यकर्ते सीएसएमटी परिसराबाहेर आंघोळ करतायत। कालपासून खरं तर हे सगळे कार्यकर्ते निघालेले होते मुंबईच्या दिशेने, आज ते तिथे आलेले आहेत आणि तिथे ते आंघोळ करतानाची काही दृश्य थेट आपण बघतोय। सीएसएमटी बाहेर मोठ्या संख्येनं हे भगवं वादळ तिथे उभं आहे आणि काही कार्यकर्ते आता तिथे आंघोळ देखील करतायत, त्याची काही दृश्य समोर आलेली आहेत। लाखोंच्या संख्येने
सगळे मराठा समर्थक मदत करत आहेत. हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन करण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी मुंबईमध्ये आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण ही दृश्य बघतोय की ते CSMT बाहेर आंघोळ करतानाची काही दृश्य समोर येत आहेत. खरं तर मोठ्या संख्येने हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि अनेक दिवसांसाठी राहण्याची अशी व्यवस्था ते त्यांच्या सोबतच ते घेऊन आलेले आहेत. अनेक दृश्य आपण बघितली की खाण्यापिण्याचं सामान देखील ते घेऊन आलेले आहेत. आरक्षण आता घेऊनच जाणार अशा मानसिकतेने ते आलेले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील देखील काही वेळापूर्वी बोलले की आता जोपर्यंत गुलाल उधळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही. पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडे. राहुल, काही कार्यकर्ते तिथे आंघोळ करतानाची देखील दृश्य समोर येतात. ज्या पद्धतीनं गर्दी कार्यकर्त्यांची किंवा या सगळ्यांची वाढलेली आहे त्यानुसार आपण जर बघितलं तर CSMT परिसरात एक सेल्फी पॉइंट जो आहे त्या ठिकाणी तात्पुरता आता एवढे वाहनं झाले भरपूर की तिथं जाण्यापर्यंत सुद्धा हे राहिलेलं नाहीये. काय सांगते? बोल बोल. पोलिसांकडून आम्हाला कोणतीही दिशा सांगितली जात नाही. त्याच्यामुळे मराठ्याचा वाहनं जे आहे ते ठप्प झालेले आहे दोन्ही साईडनं आणि मार्ग मोकळा केला जात नाही. जेवढा मराठा आझाद मैदानावर आहे तेवढाच मराठा आणखी वाटण आहे. चाकण चौकापासून लाईन लागलेली आहे. पुण्यात पण तिथे गर्दी आहे. इथं CST मध्ये आहे. सर्वत्र गर्दी आहे. मराठ्यांचा एक मिनिट गर्दी मी पुन्हा एकदा दाखवतो. हा मुंबईला जाणारा मार्ग आहे, हा मुंबईहून परत येणारा मार्ग आहे. दोन्ही बाजूला गाड्या ज्या आहेत त्या आंदोलकांच्या आहेत. कारण का मध्ये इथे कट मिळाला, आंदोलकांना वाटलं ह्या दिशेने जायचंय, सांगायला कोणी इथे नाहीये, पोलीस नाहीत किंवा कुठं इथं कोणी सांगायला नाहीये. त्यामुळे दोन्ही बाजूला रस्त्याच्या गाड्या पार्किंग केल्या आहेत किंवा गाड्या काही पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे फ्रीवे जो आहे तो पूर्णपणे जाम झालेला आहे. जवळपास सकाळी 7 वाजल्यापासून आंदोलक जे आहेत ते या फ्रीवेवरती अडकलेले आहेत. दोन्ही साईड पॅक झालेले आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तू इकडे आहे? हो, सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही वाशीवरून निघालेलो आहोत आणि या ठिकाणी आम्हाला 4 तास लागले यायला. जोपर्यंत आमच्या हक्काची आणि आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही माग हटणार नाही आणि उठणार नाही. एक मराठा, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. मराठा हा सगळे कामधंदे हा सगळं सोडून आलेला आहे. सरकारने आता तरी ह्या मराठा समाजाची दखल घेतली पाहिजे जेणेकरून. पण मनोज दादा जरांगे यांनी आताच त्यांच्या भाषणात सांगितलं की हायवेवर कुठे गाड्या जाम करू नका, मुंबईवरती कुठे ट्रॅफिक होईल असं वागू नका, ट्रॅफिकच्या ज्या ठिकाणी दिलेले पार्किंग तिथं जावा. तुम्ही कशा रीती? आम्ही जिथं जाईल आपण तिथं जो जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु मराठा खूप आलेला आहे आणि गाड्या हे खूप आहेत. पण तिथं मनोज आजाराने सांगितलं, साहेबांनी सांगितलंय आम्हाला जिथं ट्रॅफिक जाम करू नका, पण तिथं जायला जागाच नाही ना सध्या. आणि आता पोलिसांनी पुढे बंद केलं का काय केलं तर आम्हाला तरी काय माहिती का? जिथं जातो तिथं गाड्या जामच जाम आहे. बोल साहेब, काय ब्रिजच्या पुढे SRP एक 300 ते 400 SRP ने हा पलीकडल्या साईडचा रोड पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे. पुढे जायला जागा असताना युटर्न केलेला आहे. पुढे महागारी सगळं. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडे. सचिन, तुम्ही कुठे नेमके आहात आणि तिथली काय परिस्थिती आहे? प्रियंका, खरं तर मी माझगाव डॉक परिसरामध्ये आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू झालंय आणि त्याचबरोबर मुंबई ही पूर्ण ठप्प झाली आहे. खरं तर सकाळी 6 वाजता वाशीच्या खाडेपूल मार्गे जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासूनच माझगाव डॉक परिसरामधील हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे वाहतुकीसाठी ठप्प झालेला आहे. ही वाहनं जी आहेत ही सकाळपासून 3.5 ते 4 तास ही वाहनं एका जागेवरती उभी आहेत. वाहतूक ठप्प झाल्यामुळे आंदोलकांमध्ये समज झाला की सरकारने ही वाहनं अडवली आहेत. त्यामुळे आता या वाहनांमध्ये एकच ड्रायव्हर किंवा चालक शिल्लक आहे व इतर जे मराठा आंदोलक होते ते अक्षरशः या ठिकाणावरून पायी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. खरं तर या ठिकाणावरून सुमारे 8 किलोमीटरचं अंतर हे आझाद मैदानाचं आहे. ट्रॅफिक हलत नसल्यामुळे आंदोलकांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला आणि आंदोलक या ठिकाणावरून पायीच आझाद मैदानाकडे गेलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकताय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि अगदी 3.5 ते 4 तासांपासून ही सर्व वाहनं जी आहेत ही एकाच ठिकाणी आहेत. वाहतूक कोंडी झाल्यामुळे या वाहनातील काही मराठा आंदोलकांनी अगदी रस्त्यावरच कोरडा शिदा आहे त्यापासून उपीट पोहे बनवून या ठिकाणी नाश्ता करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर अजूनही वाहतूक कोणी सुटत नसल्यामुळे सुमारे 1 ते 1.5 तासापूर्वी या वाहनामधील जे आंदोलक होते त्या सर्व आंदोलकांनी आपला एक चालक फक्त मागे ठेवून हे सर्व आंदोलक पायीच आंदोलनाच्या आझाद मैदानाकडे गेलेले आहेत. आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, काय सांगाल? सकाळपासून वाहतूक कोंडी आहे आणि तुमचे इतर आंदोलक बांधव
आझाद मैदानाकडे गेलेत? सकाळपासून आम्ही 7 वाजता या रोडला आलोय. 7 वाजल्यापासून आता 11 वाजता आहे, तोपर्यंत हा रस्ता फुल्लच आहे. आमचे काय गाडीतील काय आंदोलक आहेत ते आझाद मैदानात गेलेले आहेत. आम्ही गाडीबरोबर आहोत आणि हे जर वाहतूक कोंडी कधी फुटेल ह्याचा जरा खरं तर जरांगे पाटलांनी आता आवाहन केलंय, पोलीस सांगतील त्या ठिकाणी वाहनं लावावीत. इथे तुम्हाला काही सूचना आल्यात का? कोणी तुम्हाला सांगायला आले का? नाही, ते आम्हाला सूचना बिचना काय आलेल्या नाहीत. आम्ही आमच्या परिणाम म्हणजे इथंच थांबले, इथंच आम्ही थांबलेलो आहे. आमचं जे काय आम्ही आणलंय, कोरडा काऊ असू दे किंवा पाणी असू दे, आमचं जे म्हणजे आम्हाला जे स्नान करायचं आहे किंवा काय आमचं जे हे आहे तो आम्ही इथंच केलेला आहे. खरं तर 4 तासापासून हे सगळं वाहन चालक या ठिकाणी उभे आहेत. याच्यातील बाकीचे आंदोलक आंदोलन स्थळावरती गेलेत. काय सांगा, ही वाहनं सकाळपासून इथे उभी आहेत, काय याच्यातून मार्ग निघेल? तुम्हाला वाटतंय का ही वाहनं निघतील की अजून दिवसभर इथे थांबावं लागेल? आज पहाटे 4 वाजता आम्ही जवळपास हजारो लाखो मराठा बांधव मुंबईत घुसले. त्यानंतर इथे यायला आम्हाला 6:30-7 वाजले. 7 पासून इथंच आहेत आम्ही. आता पाटलांनी आता सांगितलंय, आम्ही तुमच्याच IBN चॅनलला पाहिलं, पाटील म्हणले ज्या ठिकाणी पोलिसांनी सांगितलंय आम्ही त्या ठिकाणी आमच्या गाड्या लावणार. आमचे सगळे लोक आझाद मैदानाला गेलेत, पण जोपर्यंत पाटील इथे आहेत तोपर्यंत आमचा डेरा मुंबईत राहतो.